घरातच 5 मतदान आहे, आम्ही इकडल्या शेजाऱ्याला आणि या शेजाऱ्याला जर सांगितलं तर हे जवळपास दुप्पट मतदान होतं. याची संख्या जाते 90,000. तर जेव्हा आम्ही 90,000वर जर संख्या जर आमची जर जात जर असेल तर आम्ही घरामध्ये बसून सांगू शकता बाबासाहेब आणि मान्यवर कांशीराम साहेब आणि फुले आणि शाहू महाराज तुमचं स्वप्न साकार करायला आम्हाला 1 मिनिट लागणार नाही. पण हे कधी शक्य आहे? हे आमची भूत बांधणी झाल्याच्या नंतर. मग इथं आम्ही कोणी थांबू? आम्हाला आयत करायचा उमेदवार गरज पडणार नाही. या विधानसभेच्या अध्यक्षालाच आम्ही म्हणत की तुम्ही उत्तर विधानसभा लढवा. वस्तुस्थिती पाहता आजची जी लढाई आहे आपली, पहिलं ज्याच्या मनगटामध्ये जोर असायचा तो राजा बनायचा. कारण लढाई कशाची होती? तलवारीची होती. म्हणजे ज्याच्या मनगटात जोर असेल ते राजा. पण आजची परिस्थिती नाही. बाबासाहेबांना ते राज्य आणि राज्यकर्ते काय केलेले गुंडाळून टाकले. मग आता जो राजा निर्माण होणार आहे तो मतदानाच्या पेटीतून राजा निर्माण होणार. आणि मतदानाच्या पेटीतून राजा निर्माण होण्यासाठी आम्हाला मताला एकत्र करावं लागणार आहे. लोकांनी आमच्या समोर भांडवल पैशाचं ठेवलेलं आहे. आणि भांडवल जर पैशाचं जर असेल तर राजस्थानमध्ये एका राजघराण्यामधल्या एका राज्यपुत्राला बहुजन समाज पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी विधानसभेला पाडलेला आहे आणि तो तिथं जिंकून आलेला आहे. राज्याच्या विरोधामध्ये सर्वसाधारण माणूस उभा टाकला आणि त्या ठिकाणी जिंकून आला. आता राजाकडे किती पैसा असेल म्हणजे त्याचा पैसा चालला का त्या ठिकाणी? नाही. कारण मताच्या पेटीमध्ये मत लागत असते, पैसा लागत नाही. पण भांडवलदारानं तुमच्या समोर अशी काही खेळी ठेवली की निवडणुकीला खूप पैसा लागतो. का? निवडणुकीला पैसा लागत नाही. निवडणुकीला विचारधारेनं लोक तयार करावं लागत असतात. गेल्या 2024च्या लोकसभेमध्ये या देशाचा युवराज ज्याला म्हणतात राहुल गांधी, या राहुल गांधीने आणि त्याच्या काँग्रेसने त्यांचं मूळच आहे कटकारस्थान करणे. या लोकांनी या देशामध्ये संविधानाचं पुस्तक दाखवलं आणि लोकांना सांगितलं की बीजेपी काँग्रेस ह्या देशामध्ये बीजेपी तुमचं आरक्षण आणि तुमचं संविधान नष्ट करणार आहे आणि ही निवडणूक सुद्धा ही शेवटचीच निवडणूक आहे असं गाफीलपणे या देशामधल्या सर्व जनतेला म्हणजे बहुजन समाजाला गाफीलमध्ये ठेवलं आणि त्यांच्या समोर असं दाखवलं की आम्ही संविधान आणि आरक्षण आम्ही वाचू शकतो. असं झाल्याच्या नंतर ज्या वसंतराव चव्हाणांना कोणी ओळखत नाही त्याच्या तालुक्याच्या बाहेर अशा वसंतराव चव्हाणांना लोकसभेमध्ये न म्हणता इथल्या बहुजनांनी आणि मुसलमानांनी घरातून निवडून मतदान करून निवडून दिलं बगैर पैशाचा. तर ह्या काँग्रेसचा पर्दाफाश गेल्या एका 2-4 दिवसामध्ये झाला. कारण यांची जी नीती जी आहे राहुल गांधीचा पराजय ज्याचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांची सुद्धा मानसिकता आरक्षणाच्या विरोधामध्ये होती. इंदिरा गांधीची सुद्धा मानसिकता ह्या देशामधल्या तमाम दलित शोषित पीडित लोक हे शिकले नाही पाहिजे, ते अशिक्षित राहिले पाहिजे म्हणून हे आरक्षणाच्या विरोधात. त्या राहुल गांधीचे वडील राजीव गांधी यांनी तर म्हणलं होतं आरक्षण म्हणजे आरक्षणावर जे लोक लाभ घेतात ते बुद्धू लोक आहेत. यांना सवाल आरक्षणाचा नाही. प्रश्न कसा आहे जे जमिनीवर लोक बसत गेले ते लोक उद्या खुर्चीवर बसणार आहेत. IAS IPS मोठे अधिकारी बनणार आहे याची फार मोठी त्याला अडचण आहे. कारण की सर्व जे आपले अधिकारी बनले ते आरक्षणाच्या माध्यमातून बनले. बहुजन समाज पार्टीचे 2009 मध्ये 21,000 निवडून आले होते आणि त्या 21,000च्या बलबुत्यावर बहनकुमारी मायावतीजीने संसदेमध्ये प्रमोशन मध्ये आरक्षणचं बिल हे पास करून घेतलं होतं. पण राज्यसभेमध्ये आमचे पार्लमेंट ऑफ मेंबर कमी होते राज्यसभेचे, त्यामुळे ते बिल राज्यसभेमध्ये लटकून ठेवलं. म्हणजे आरक्षण मध्ये प्रमोशन म्हणजे काय? तुमचा एखादी तलाठी किंवा गिरदावार जर असेल तर
प्रमोशनच्या आरक्षणाच्या माध्यमाने ते एका 2-4 वर्षामध्ये तहसीलदार बनेल. तुमचा नायब तहसीलदार असलेला माणूस काही एका 4-5 वर्षामध्ये डेप्युटी कलेक्टर बनेल. कलेक्टर असणारा माणूस तुमचा या मंत्रालयाचा सचिव बनेल. हे त्यांना भीती होती म्हणून त्यांनी काय केले, प्रमोशन मध्ये आरक्षणाचं बिल काय केलं, गुंडाळून ठेवून दिलं. आणि देशामध्ये प्रोपोगंडा काय करतात की एससी एसटी आणि ओबीसीचं आरक्षण जर कोणी वाचू शकल तर हे राहुल गांधी म्हणते मी वाचू शकेन. पण त्याचा जे चेहरा आहे ना देशाच्या समोर आलेला आहे. म्हणजे काँग्रेस या ठिकाणी करती एक, सांगती एक आणि करती एक, याच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. काय हे मूळचेच बदमाश लोक आहेत. ज्या लोकांनी बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जाऊ देण्याची इच्छा नसेल हे लोक बाबासाहेबांचं संविधान वाचू शकतील का? एक कथा वाचू शकणार नाही. पण या देशामधल्या लोकांना गुमराह करायचं काम हे इथलं गांधी घराणं करत आहे. आणि बीजेपी सुद्धा तेवढीच दोषी आहे. बीजेपी काय दोषी नाही याच्यातली गोष्ट नाही. मान्यवर कांशीराम साहेब सांगत गेले की हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. काय हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. लोकांसमोर मांडतात काय, मेरे नहीं तो मेरे भाई के दुकान से ले लो. तुम्हाला जर बीजेपीला जर मतदान जर करायचं जर नसेल तर तुम्ही काँग्रेसला मतदान करा. तुम्हाला काँग्रेसला जर मतदान जर करायचं नसेल तर तुम्ही बीजेपीला करा. म्हणजे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि जेव्हा जेव्हा काँग्रेसचं कसं आहे, काँग्रेस जेव्हा पॉवरमध्ये नसती त्यावेळेस म्हणत असते की शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, बेरोजगारांना नोकऱ्या द्या, व्यापाऱ्यांना कर्ज द्या. हे कोण बोलतंय? हे काँग्रेस बोलते. कधी पॉवर मध्ये नसता वेळ. आणि जेव्हा पॉवर मध्ये असते तेव्हा काही बोलत नाही. बीजेपीचं तसंच आहे. जेव्हा काँग्रेस पॉवर मध्ये होती तेव्हा बीजेपीची जी एक नाचणारी डोसक्यावर सिलेंडर घेऊन म्हणू लागली सिलेंडरचे भाव हे कमी झाले पाहिजे. आणि जेव्हा हे लोक पॉवर मध्ये आले याने तर 300चा गॅस लगे 1200वर घेऊन ठेवला. म्हणजे या देशातल्या तमाम दलित शोषित बहुजन आणि ओबीसी लोकांना गुमराह करण्याचं काम बीजेपी आणि काँग्रेस करत आहे. तुमच्या समोर 2च पक्षाची ॲडव्हर्टाइज होती, बीजेपी आणि दुसरी काँग्रेस. तेव्हा मग याचे जे छोटे छोटे मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षाची ॲडव्हर्टाइज. पण चुकून तुम्हाला ह्या देशामध्ये बहुजन समाज पार्टी या देशामध्ये दलित शोषित पीडितांनी याचं ओबीसीचं नेतृत्व करणारी पार्टी तुमच्या समोर कधी दाखवली नाही. कारण की त्यांना माहिती आहे हे नेतृत्व करणारी पार्टी जर तुमच्या समोर जर दाखवली तर ह्या देशातला दलित शोषित आणि ओबीसी समाज हा जर बीएसपीच्या जर पाठीमागे जर गेला तर आमचं इथं काहीच राहणार नाही. कारण की बहिणी काय म्हणते, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. आम्ही कधी जाहीरनामा काढत नाही. बहुजन समाज पार्टीचा कधी जाहीरनामा नसते. तर बहुजन समाज पार्टीचा असते काय, तर देशामध्ये बाबासाहेबांनी लिखित केलेलं संविधान आहे. आम्ही हे तंतोतंत संविधान लागू करणार आहोत. काही लोक मागच्या वेळेस काय म्हणले आम्हाला आरक्षण वाचवायचे. अरे बाबा आरक्षण वाचवायचे, आम्हाला आरक्षण वाचवायचंच नाही तर आम्हाला आरक्षण आणि संविधान या देशामध्ये तंतोतंत लागू करायचं आहे. जोपर्यंत संविधान तर आहेच ना, पण त्या संविधानाची अंमलबजावणी आहे काय? आजपर्यंत या देशामध्ये एससी एसटीचा ओबीसीचा बॅकलॉग भरलेला आहे काय? मग हे बॅकलॉग जर कोणी जर भरू जर शकणार आहे तर ते या देशामध्ये बहुजन समाज पार्टी काम करणार. कारण उत्तर प्रदेशमध्ये 1 नाही 2 नाही तर 4 वेळेस जेव्हा गव्हर्नमेंट आली त्या गव्हर्नमेंटच्या माध्यमानं बहिणीनं त्या ठिकाणी जे तिथला एससी एसटी आणि ओबीसीचा जे काही कोटा होता ते पूर्ण बॅकलॉग भरून काढला. त्या लोकांना नोकरी दिलेली आहे, त्या लोकांना जमिनीचे पट्टे दिलेले आहेत, त्यांना बोरवेल मारण्यासाठी ते अतिरिक्त दुसरे पैसे दिलेले आहेत, त्यांच्या मुली शाळेमध्ये जावं म्हणून त्यांना सायकल दिलेली आहे, ज्यांना घरं नाहीत म्हणून त्यांना पक्के घरं दिलेले आहेत. म्हणजे सरकारमध्ये असल्याच्या नंतर जे नाही ते योजना केल्या. एवढंच नसून जे आपल्या इथं वकिली करतात का, पुरं वकील झाल्याच्या नंतर त्याला सर्टिफिकेट मिळतंय आणि लायसन्स मिळतंय. हे लोक वकिली करतात. जेव्हा वकील एका कोर्टामध्ये जाईल आणि वकिली करत असता वेळेस त्याला प्रॅक्टिस करावं लागते कोणाच्या तरी वकिलाच्या हातात, तेव्हा त्याला पगार दिला जात नाही. ते आता आमच्या इथं समोरचे साहेब वकील आहे, जे कोणी ज्युनियर वकील असेल ना त्याला एक या कागदाची झेरॉक्स मारून आणून 100 रुपये दिले, त्याच्यातले त्याला 10 रुपये युरो की 50 रुपये युरो ते त्याची पगार राहते. याला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं त्याला काही दिलं जात नाही. तर बहीण मायावतीनं तो मुलगा वकील झाला पाहिजे आणि ते प्रॅक्टिस करत असताना त्याला कुठलं काही जर मिळालं नाही तर ते मधातच वकिली सोडेल. त्यामुळे बहिणीने त्याला 5000 रुपये महिना
3 वर्ष देण्यासाठी हे तरतूद केलेली आहे. म्हणजे बघा, विचार करा, त्या वकिलाकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे, डॉक्टरांकडे हे दिलेलं आहे. जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या आरोग्याची सुद्धा प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दवाखाना सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे का. पण हे आपलं इथलं जे सरकार आहे ते सरकार माणसं मेले काय आणि राहिले काय. पण आम्हाला इथं खोकलं आणि आम्हाला लाचार करण्याचं काम या देशामध्ये हे मोदी सरकार आणि आमच्या महाराष्ट्रामधलं हे शिंदे सरकार करत आहे. काय ते लाचार बनवण्याचं आहे. तुम्हाला जे 1,500 महिन्याला द्यायचे, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, हे योजना निवड गाफील योजना आहे. हे योजना टिकणाऱ्या योजना नाहीत. हे फक्त तुम्हाला फुलथापा देऊन येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुमचं निवडणुकीचं जे काही मतदान असेल ते मतदान ओढण्याच्या मार्गावर आहे. पण शिंदे सरकार आणि तुमचे जे मित्र पक्ष जे आहेत ते तुमच्या सरकारमध्ये, त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या या लाडक्या बहीण आणि लाडक्या भावाच्या योजनेमध्ये आमचा बहुजन समाज तुमच्या या फुलथापेला बळी पडणार नसून तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेवर बहुजन समाज पार्टीचा कसा झेंडा लागेल आणि या ठिकाणी आमचे आमदार कसे निवडून येतील याच्यासाठी आमचा कटिबद्ध समाज आहे. आणि येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमदार म्हणजे उत्तममधून पाठवून या ठिकाणी आम्ही असा एक संकल्प करतो आणि माझा लांबलेला भाषण या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत.